हे गाईज, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. आणि आजचा आहे 10वा दिवस. आणि 10व्या दिवशी आम्ही आईच्या मळ्यात रेस्ट केला, इथं रेस्ट केला. आणि इकडं सगळी भाविक भक्त आहे, आमची सगळी मंडळी, दिंडी चालक मांडक मला सगळे तिकडे आहे. आणि आईला मला सकाळी सकाळी चहा बनवून दिला गाईज. असा विषय आहे गाईज. आजचा 10वा दिवस आहे, त्याच्यामुळे आईला मस्त आईनं आपली सोय घे ठुली चहा घे बनवून दिला. आई म्हणे माझा नातू, माझं पोरग, माझं पोरग. म्हणलं आई तोच पोरग आहे आज रातभर. माझा बाबा येऊ रातच्या धरण आले ते कसं सगळं भरल्या पाणी. हां, तर गाईज आपली म्हातारी पाहुणे आणि इकडं खंडोबाच्या खालूनच राहते, इकडं काही विषय नाही आहे. आईनं चांगली सोय ठेवलेली आहे, आईनं उत्तम सोय ठेवली. ऐकून काही झालं नाही, पण आईनं एकदम ओके सोय ठेवली फक्त झोपायची. गाईज कंटिन्यू करत राहा. आजचा तुम्ही अपडेट देऊन देईन, काही विषय नाही आहे. आजच्या टोटल घडामोडी तुम्हाला देऊन टाकेन मी. आजचा मुक्काम कुठेही तुम्हाला आधी इथं रेंज असल्यामुळे तुम्हाला अपडेट भेटलं नाही, पण आज वाल्यात मुक्काम आहे आमचा. पण दाखवू तुम्हाला रस्त्यानं दिंडी कसं काय कसं विषय. गरम गरम बाळाची असा विषय आहे ना. मला चहा वगैरे पाहिजे, मी आलो आता गाडीत. साफे आमचे सरकार फ्रेश वगैरे झाले, जय हरी पांडुरंग. आणि आमचे भाऊ आमचे चुलते तर ते थोडेसे बिमार आहे, त्यांचा काही विषय नाही, त्यांना दवाखान्यात नेणार आहे मी. पण गाईज आजचे अपडेट हे सगळे दिंडीवाले महाराज सगळे बसलेले इकडं पै चालणारे. आणि सगळे पोह्याचा स्वाद घेत आहे, बघू शकता तुम्ही. मोकार पोहे खो राहिले. हे कांदे हे पोहे हे धिंगाणा. मोहन महाराज इकडे बसलेले, रामकृष्ण हरी महाराज असं काहीतरी विषय. हा, हे गण लावा चांगलं, महाराजाला गण लावा. महाराज सकाळी काकडा घेते, चांगला गण लावा. पठाडे महाराज हा. बळी दादा पोहे वाटत आहे भावी भक्तांना. हा, तर भावी भक्त इकडे पोहे खो राहिले. हे बघा सगळे स्वाद घेत आहे पोह्याचा. पंगत कोणाची? रुद्रात वहीची का? रुद्राची पंगत आहे आज. रुद्राची बळी दादाची पोह्याची पंगत आहे. सिरियस भेटला मला सकाळी सिरियस ना लय मोठा गण लिहिला. सिरियस पोहे खोराला. हे सिरियसचं कोट आहे पाठीमाग. सिरियसचे तर मुक्काम होता आमचा. सिरियस काय सांगशील भक्ताला तू? पोहे खा म्हणा. तर गाईज सिरियस लागतं थोडं. गाईज अशा प्रकारे पोह्याचा स्वाद चालू इकडं चला गण पेटेले असं काहीतरी विषय चांगलं चालू आहे आमचं. आणि पोह्याबद्दल थोडीशी माहिती दे रुद्राभाई तू पोह्याबद्दल थोडीशी माहिती माऊली आल्या ना, भारी बनलेले आहे. आणि पोहे माऊली पोहे घ्या माऊली. तर गाईज पोहे वाटणं चालू आहे. धनाड पोह्याच कार्यक्रम चालू भाई. नाद नाही करत. जे खैम पोहे असे प्रकारे पोहे इथले सप्लाय. आता वडा सांबारचं हे चालू करणार आहे आम्ही आता. बापू पोहे खा ना. गाईज मला आपण गण लिहिला आता. विठ्ठलाचं मोहन महाराज बसलेले इकडे. हे बसलेले आमचे काय म्हणते त्याला, नाव सांगतात नाही जास्त, पण आमच्या गावचे भालेकरी. काही विषय नाही. आता गण लिहिला भाई. इकडे पोहे वाटणं चालू आहे. तर गाईज पोह्यावर खूपच गर्दी पडलेली आहे. तर लईने लावा. रुद्राभाई दर दमाना माऊली दमाना. आमचे भाऊ पोहे मिक्स करीत आहे. काय सांग पब्लिकला या पोहे खायला. हे भाविक सगळे पोहे खोराले इकडं. मोकार पोहे. हे एक पोत आणला आता हे पुरं खाऊ घालायचं इथं. सकाळी मोठे पाटील भेटलेले. पोहे खाल्ले का भाई? भक्ताला पोहे वाटेले का? वामन भाऊ पोहे खाल्ले का? खाल्ले जरा हिसाबाने. तर गाईज
तर गाईस डबल डबल पोहे बनणं चालू आहे गाई. हाला 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 अशा प्रकारे पोह्याचा लाभ चालू आहे. असा काहीतरी विषय आहे आणि आमचे सगळे परदरीचे भाविक भक्त आमचे गंगा बाबा मेन सायपाकी बरं का. हे आमचे गावचे मेन सायपाकी दिंडीचे काही विषय नाही, टॉपचा विषय. आणि हे सगळे भाविक भक्त आता आंघोळ वगैरे करून सगळे शांत झालेले आहे. पाना तर गाईज तुम्हाला गडावरून पब्लिक दाखवतो मी आता. बघा तुम्ही झूम करून दिसली का कशी गर्दी. नाद नाही करायचं गर्दीचा. लाभ चालू आहे कावाची. 3 घंटे झाले. 5-6 पोते गेले आता लोक. आणि वरून बी पब्लिक येऊ राहिली बघू शकता तुम्ही. हे बघा दिसली का असा विषय पब्लिकचा. आणि हे पहा पुरी खंडोबाच्या मंदिरावरून येऊ राहिले वारल्या जेजुरीहून वरच्या गडावून. इकडे गाड्या उभा आहे आमच्या आणि इकडं पाणी घेणे वाटणं चालू आहे आमचं. वाला 12 किलोमीटर इथून. तर गाईज जय जय राम कृष्ण हरी. 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 तर गाईज असा विषय होता. आता हरिपाठ वगैरे झाला त्याला सकाळचा. पोहे गे वाटिले. आता पुढचा दिंडी आमची वाल्याच्या पुढं कधी तिकडे गाव आहे म्हणते. आता तिथं चाललेलो आहे आम्ही. गाईज असंच बघत राहा तुम्ही. असंच प्रेम देत राहा आम्हाला. आम्ही तुम्हाला पुरे अपडेट देतो. तर चला तर गाईज आमची दिंडी निघलेली आहे इकडून. आता तुम्हाला दिंडीचा 16 तारखेचा आनंदीचा काय म्हणते त्याला ते 16 आनंदाचा. तर गाईज अशा प्रकारे दिंड्या चाललेल्या आहे. बघू शकता तुम्ही माऊलीचा 16. आणि आता इथून पुढे गर्दी वाढणार आहे कारण की बघू शकता तुम्ही माऊलीचा 16. आणि बघा माऊली माऊली माऊली. तर गाईज कशी गर्दी आहे. हरिभक्त पारायण माऊलीची पालखी. गाईज चला मी तुम्हाला दाखवतो. इथं खूप ट्रॉफिक आहे गाईज. काही गोष्टी समजून घ्या गाईज. काल इकडे लय मोठा अपघात झालेला आहे गाईज.
त्याच्यामुळे मी ठेवतो गाईच. तर मित्रांनो अशा प्रकारे दिंडी चाललेली आहे. आम्ही पण दमादमानं चाललेलो आहे मित्रांनो. आणि खूपच क्रेज आहे दिंडीचा आणि भारी वाटतंय परमात्मा करून. आणि अतिशय उत्तम सोहळा आहे. जय हरी माऊली. तर गाईचा विषय असा आहे, म्हातारी काय मरती काय कोण आता. तर गाईच चला दमादमाना. गाईचा असा विषय, आणि मिरज बशी एक गाव आहे तिथं मुक्कामाला आहे. आणि बसलेला आहे गाडी बशी आपली माग गाडी. करमान नाही मला काय सांगू फायदा. जय हरी माऊली. मला जरा